काय असते की ह्या मुलांच्या मध्ये जो नेता वेळ घालवतो तो नेता हा निश्चितपणे त्याचे पाय जे आहेत ते भक्कम राहतात, त्याला पाया भक्कम राहतो आणि तो निश्चित त्यांच्या रूपानं उद्याचं भवितव्य घडवू शकतो. यासाठी आपण वेळ द्यायला पाहिजे. आनंदराव जे आहेत, अरविंदराव जे आहेत, आमचे आदरणीय सुपतराव जाधव साहेब उपस्थित आहेत, आदरणीय नंदकुमार जी आहेत, सन्माननीय बाबासाहेब परीट आहेत, मुंडे साहेबांचा मगाशीच उल्लेख मी केलेला आहे. उपस्थित असलेले सर्वच या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व चिंचोली गावामधले आमचे सहकारी ज्यांनी हा कार्यक्रम सत्काराचं आयोजन केलेला आहे ते सर्व आमचे संयोजक. मला तसं बघितलं तर याला थोडा उशीर झाला, पण मी ठरवलं होतं की माझा जर मुंबईचा कार्यक्रम कॅन्सल झाला तर मी काही झालं तरी पण ह्या असणाऱ्या कार्यक्रमाला यायचं. त्याचं कारण आहे की माझे वडील कैलासवासी देशमुख साहेब हे ज्यावेळेस लोकसेवक होते त्यावेळेस ते साक्षात आपल्या भागातले येणारा प्रत्येक तरुण त्या तरुणाला ते गळ घालायचे की बाबा तू कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी येतोयस, तू इथे माझगाव डॉक मध्ये नोकरीसाठी येतोयस, यासाठी माझ्याकडे जरूर नोकरीसाठी येत असतील तर मी प्रयत्न करेन, पण माझी विनंती आहे की तू थोडासा वेळ दे आणि थोडं कष्ट कर. तुझ्यात मला प्रशासकीय अधिकारी म्हणून काहीतरी गुण दिसतात, तू कष्ट केलंस तर प्रशासकीय अधिकारी होशील. अनेक मुलांना त्यांनी ती प्रेरणा दिली, अनेक मुलांना त्या पद्धतीनं त्यांनी तशा पद्धतीचा जो लागणारा जो मत्तीचा ओघ आहे तो ओघ दिला. सरकारी ज्या बाबी त्यांना सहकार्याच्या माध्यमातून द्यायच्या होत्या त्या दिल्या. अनेक तरुण जे आहेत त्या असणाऱ्या त्यांच्या प्रेमाच्या असणाऱ्या सांगण्यावरनं त्यांनी प्रेरणा घेऊन अनेक तरुण मोठे झालेले. अनेक तरुणांनी खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रशासकीय असेल, व्यावसायिक असेल या स्तरांमध्ये स्वतःचा असणारा छाप निर्माण केलेला आहे. आज आमच्या गावामध्ये विश्वास नांगरे पाटील साहेब आहेत. मला वाटते जेवढे वेळ ते त्या मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकार्यांसोबत बोलायचे तेवढा वेळ नांगरे पाटील साहेबांच्या बरोबर ते कुठल्या पदावर नसताना देशमुख साहेब बोलायचे. कारण का त्यांना वाटायचं की या तरुणांमध्ये एक स्पार्क आहे, हा स्पार्क जो आहे त्याला जर आपण प्रेरणा दिली तर हा स्पार्क जो आहे तो महाराष्ट्रभर पसरेल आणि या स्पार्कच्या माध्यमातून अनेक तरुण जे आहेत ती प्रेरणा घेऊ शकतील. आणि तसं झालं. आज विश्वास नांगरे पाटीलांना रोल मॉडेल मानणारी अनेक तरुण मंडळी आहेत महाराष्ट्रभर, तरुणी आहेत महाराष्ट्रभर, आणि ते सुद्धा आज सुद्धा त्यांचं आचरण बघा, आज सुद्धा त्यांचं एकंदरीत काम करण्याचं त्यांची बैठक बघा. योग्य पद्धतीनं सातत्यानं दुसऱ्याला प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. आनंदरावचं सुद्धा तशाच पद्धतीनं मला वाटते खडतर अशा पद्धतीचं त्यांनी त्या काळामध्ये पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं, पण त्यातनं प्रेरणा त्यांनी घेतली आणि आज माझ्या माहितीप्रमाणे ही दोन्ही आमची गावातली मुलं जी आहेत ती महाराष्ट्राचं नाव देशामध्ये खूप मोठ्या सन्मानानं घेतलं जाईल अशा पद्धतीचं कर्तृत्व दाखवलं. आणि माझे तुझं वक्तृत्व मी 5 मिनिटच ऐकलं, माझे ओंकारजी त्यांचं वक्तृत्व मी इथं ऐकलं. तुमच्या दोघांच्या मध्ये मला स्पार्क दिसतो. तुम्ही वेळ द्या, तुम्ही नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या आत्मसात करायचा प्रयत्न करा. मी आज माझं वय 50 आहे, 50-51 वय आहे, पण मला ज्यावेळेस शपथविधीला मला जायचं होतं त्यावेळेस मला काही आमच्या सहकार्यांनी ज्येष्ठांनी सांगितले की सगळीजण मराठी शपथ घेतात, तुम्ही संस्कृतमध्ये शपथ का घेत नाही. आता बाका प्रसंग होता, कारण का मला शपथ घ्यायच्यासाठी 7 नंबर पुढे होते आणि संस्कृतमध्ये शपथ घेण्याच्या संदर्भातला मला निरोप आला एका जबाबदार माणसाचा. मी विचार केला की बाबा आजचा आपण जर समजा हा न्यूनगंड मनातला टाळला की बाबा मी शपथ घेऊ शकत नाही असं मी जर ठरवलं असतं तर चाललं असतं, मला काय अडचण नव्हती, मी मराठीत सुद्धा शपथ घेतली असती. पण त्यावेळेस मी ठरवलं की पुढच्या दिवशी आपण ती शपथ घ्यायची. रात्रभर बसलो, ते संस्कृतचं असणारं सगळं जे आहे ते पाठ केलं आणि दुसऱ्या दिवशी संस्कृतमध्ये शपथ देऊन टाकली. काय असतं ज्यावेळेस माणसाच्या मनामध्ये निर्धार होतो का नाही त्यावेळेस माणूस काही करू शकतो. म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना अगदी कळकळीचं सांगतो, मी मॅडमला सुद्धा सांगतो, तुम्हाला सुद्धा मी विनंती करेन की आज तुमच्याकडे एक पोस्ट आहे. ही पोस्ट अशी आहे की तुम्ही काही काम नाही केलं ना ताई तरी तुम्हाला काय सरकार काय तुम्ही फक्त जायचं पंचिंग करायचं, संध्याकाळी 5 वाजता पंचिंग करून तुम्ही घरी जाऊ शकता. जयसिंग म्हणू शकता की आपण आज जाऊया रंकाळावरती, इकडे जाऊ शकतो, हे सगळं होऊ शकतं. तर त्याच्या पलीकडे जाऊ. समजा जर तुम्ही वेळ द्यायची ठरवली तर 7ला गेला तरी काम आहे आणि रात्री 11 वाजून बसला तरी पण काम आहे. आता आपण ठरवायचं असते की आपल्या असणाऱ्या या जबाबदारी जर समजा आपण झोकून देऊन काम केलं. तुम्हाला उदाहरण देतो प्रवीण सिंह परदेशी साहेबांचं.
प्रवीण सिंह परदेशी ज्यावेळेस लातूरचा भूकंप झाला त्यावेळेस प्रवीण सिंह परदेशी लातूरचे मला वाटते जिल्हाधिकारी होते. त्या लातूरच्या भूकंपाच्या भयावह अशा वातावरणामध्ये त्या तिथं कलेक्टर हा एका बैलगाडीमध्ये झोपलेला सुद्धा समाजानं बघितलेला आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीनं ऑन फील्ड माणूस असतो, जिल्हाधिकारी असेल, तुमचा असणारा तहसीलदार असेल, तुमचे प्रांत असतील, हे ज्यावेळेस कॅलॅमिटी घडती आणि ऑन फील्ड येतात त्यावेळेस माणसांच्या मध्ये असं जे 10 हत्तीचं बळ असतं ते 10 हत्तीचं बळ संचारतं आणि ते बळ ज्यावेळेस संचारतं त्यावेळेस माणूस ठरवतो नाही आता आमचा अधिकारी आमच्या बरोबर आहे का वाचतोय. अशा पद्धतीची जी मानसिकता आहे ही या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ह्या पुढच्या काळामध्ये जी आज आहे ती ह्या पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिक जाणीव दिसायला पाहिजे. आणि तशा पद्धतीनं मला खात्री आहे मधल्या काळामध्ये सुद्धा महापूर आला सातत्यानं ताईंचा आमचं मी जरी पदाधिकारी नसतो तरी मला सांगायच्या मधल्या त्या धनगरवाड्यावरती ज्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे ढगफुटी झाली होती बघा, एका दिवसात 95 मिलीमीटरचा पाऊस पडला होता. लगेच मला त्यांचा फोन आला की बाबा अशा पद्धतीने काही ओढे नाले वगळांमधून सुद्धा बऱ्यापैकी पाणी गेलेलं आहे, माणसांना वरती जाण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था जी आहे ती अपुरी पडेल. अशा पद्धतीने जे आहे तो माणूस सातत्यानं सजग आणि ऑन फील्ड पाहिजे. आणि काही ना काहीतरी शुभम तुम्ही असाल, ओंकारजी तुम्ही असाल, काहीतरी असं वेगळे पण करा की जसं शिखर परदेशी आपल्या आज कवठे आहेत, सीएमओला मला वाटते ते साहेबांच्याकडं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे ते मला वाटते सचिव आहेत, त्यांनी सुद्धा एक मोहीम काढली. ती मोहीम अशी होती की पडताळणी करायची. एका दिवसात सगळ्या असणाऱ्या शाळांची पडताळणी केली. त्या पडताळणीचा फायदा असा झाला की खरा पट जो आहे त्या प्रत्येक शाळेचा आपल्याला कळाला. असं काहीतरी अभिनव करा. मी सुद्धा काल मला बोलता राहिलं, आपण सुद्धा ताई तुम्ही एका वाचकाची कन्या लेखकाची कन्या, तुम्ही चांगल्या पद्धतीचं वाचन करता. पोपटराव तुम्ही सुद्धा कष्टानं ह्या असणाऱ्या पदापर्यंत पोहोचलेला. आपण सुद्धा जसं मध्ये पुण्यामध्ये शांतता, पुणे थांबलेलं आहे, पुणे वाचतंय. फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक कार्यक्रम झाला होता बघा, पुस्तकं सगळी ठेवली होती आणि ज्यानं त्यानं यायचं आणि पुस्तकं वाचायचे आणि तो दिवस हा पुस्तकांसाठी द्यायचा. असं काहीतरी आपण एक असं अभिनव करूया की ज्यामुळं वाचनाची आवड ही या तरुण पिढीला खऱ्या अर्थानं लागणं गरजेचं आहे. कारण का तुम्ही वाचाल तर वाचाल असं म्हणलं जातं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण नाव सगळीजण घेतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढं वाचन आणि लेखन कुणी केलेलं आहे सांगा बरं, माहिती काढा तुम्ही. वेगवेगळे असणारे अनेक दिग्गज आहेत, ते दिग्गज मोठे झाले कशावरनं. आम्ही तुम्हाला आजही सांगतो की काहीही समोर नसताना मी मोठमोठी माणसं भाषण करताना बघितलेले आहेत. त्यांना मी विचारलं तुम्ही कसं काय काका एवढं मोठी माणसं पुढे बसतात. काय नाही, आपण माणसं वाचायची असतात. आणखी त्याचबरोबर येणारं जे लिटरेचर आहे ते लिटरेचर आपण वाचायचा प्रयत्न करायचा असतो. एकदा का माणसं वाचली, माणसांची मनं कळाली, आणखी येणारं लिटरेचर आपण वाचलं तर त्यातनं जी समृद्धी येते ती मुखावरती बाहेर पडते. आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं सांगणं आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, तुम्हाला दोघांना सुद्धा सांगतो, आज तुम्ही एका पदावर आलेला आहे, तुम्ही विश्रांती घेणार आहात 100%. आता प्लेटो लेवलला तुम्ही आलेला आहात, पण परत एक पीक बघा की हा पीक आम्हाला गाठायचा. आणि तो पीक गाठायचा असेल तर परत एकदा जी ऊर्जा जशी तुम्ही 19 साली 20 साली तुमची ऊर्जा तयार केली होती की नाही बाबा मला माझ्या असणाऱ्या आई वडिलांच्या डोळ्यासमोर सिद्ध व्हायचंय, मला माझ्या समाजाच्या समोर सिद्ध व्हायचंय, मला माझ्या आई वडिलांचा असणारा सन्मान आहे तो सन्मान त्यांच्या असणाऱ्या स्वकीयांच्या मध्ये आणि त्यांच्या असणाऱ्या मित्रांच्या मध्ये आणि गावामध्ये मला त्यांचा सन्मान वाढवायचा आहे. हे जसं तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठंतरी बिंबवून घेतलं आणि म्हणून तुम्हाला ती प्रेरणा देत होतं की नाही मला हे करायचंय. तशाच पद्धतीने ह्या पुढच्या काळात आता मी एका पदावर आलेलो आहे, ह्या पुढच्या पदावर मी जायला पाहिजे, अधिक मी वैचारिकदृष्ट्या समृद्ध व्हायला पाहिजे. तो वैचारिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी असणारी जी स्फूर्ती तुमच्या मागे तुम्ही निर्माण करा. आज सहज जर बघितलं तर देशामध्ये एकंदरीत सगळं जे आहे ते ई गव्हर्नन्सचं काम चालू आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा जर काही आता बघितलं आपण तर ई गव्हर्नन्स वरती आपलं ते सगळं राज्य आहे ते राज्य येणार आहे, पेपरलेस टेक्नॉलॉजी येणार आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही स्वतःला अपडेट करा, संगणकाशी जेवढी मैत्री तुम्ही करा, ही जी संगणकीय आयुध आहे त्या आयुधांना कसं तुम्ही आत्मसात करायचं आहे ही कौशल्य आणि कला आता ह्या पुढच्या काळात निर्माण करायला लागेल. आता पारंपरिक आयुधांचाही काय होणार नाही. इथनं पुढं तर मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि तुमच्यात सुद्धा टेलिकॉन्फरन्स
काय समजा तर अगदी महत्वाचा विषय असेल आणि मला तर असं वाटतं की शिराळा हा सेन्सिटिव्ह भाग असणार आहे. कारण का आज तुम्ही मला सांगा कसं बघितलं तर एवढी मोठी भौगोलिक समृद्धी कुठल्या तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये. मी तर म्हणतो की आज आमच्या सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती करणार आहे डीपीसीला. मी तुम्हाला सुद्धा पोपटराव सांगतो की सह्याद्री नॅशनल तुमचं सह्याद्री टायगर व्हॅली जी आहे त्याच्या संदर्भातली माहिती आणि वंदता ही जिल्ह्याला व्हायला पाहिजे. जिल्ह्याच्या असणाऱ्या तुमच्या करिक्युलम किंवा सिलेबस मध्ये चांदोली अभयारण्य आणि एसटीआरच्या संदर्भातला उल्लेख व्हायला पाहिजे. तिथं असणारी जैवविविधता जी आहे, तिथले असणारे प्राणी जे आहेत, तिथले असणारे पशु पक्षी जे आहेत त्यांचं एक अट्रॅक्शन व्हायला पाहिजे. दंडेली आपली लोक ह्या सगळ्या असणाऱ्या निसर्गदत्त सौंदर्याचा आनंद घेतात. मग जिल्ह्यातली मुलं ही आपल्याकडे सहज काढून घ्यायला पाहिजे का नको. जिल्ह्याच्या असणाऱ्या करिक्युलम मध्ये आपली थोडी माहिती जर दिली तर त्याचा फायदा होईल का नाही. असं काहीतरी आपण एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आपण सगळी मंडळी करूया की ज्या प्रयत्नातून हे एक वेगळ्या पद्धतीचं असणार तुमचं जे कौशल्य आहे, तुमचं जे असणारं जे एक वेगळ्या पद्धतीचं आपल्याकडे लाभलेलं जे ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य जगाला दिसायला पाहिजे. आणि हे जर दिसायचं असेल तर आपल्याला अधिकाऱ्यांनी सुद्धा ही जबाबदारी आमची आहे. दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. आज तुम्ही मला अगदी प्रामाणिकपणे सांगा, तेलगी स्कॅम झाला, त्या ज्या 500 रुपयाच्या बनावट नोटा काढल्या, किती आपलं नुकसान झालं सरकारचं. नंतर आयजीआर निर्णय घेतला, नितीन गडकरी साहेब आले आणि त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला ह्या पुढच्या काळात ऑनलाईन स्टॅम्पिंग होणार. फायदा कुणाचा झाला? सरकारचा झाला. अधिकाऱ्यांच्या मुळे काय होऊ शकतं ह्याचं एक उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आयजीआरच्या माध्यमातून झालेली तुमची संगणकीय नोंदणीची प्रक्रिया. त्यामुळे स्टॅम्प अनिवार्य आहे, पण स्टॅम्प बरोबरीनं त्याच्या संदर्भातला असणारा सगळं जे काही मूल्यांकनाची प्रक्रिया जी होती ती मूल्यांकनाची प्रक्रिया संगणकीय झाल्यामुळं त्यामध्ये काय तुम्ही वर्तुळाफोड करू शकणार नाही. आपण जे काही करणारे होते ते अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा ती चौकस बुद्धी पाहिजे, तशा पद्धतीची ती जिज्ञासा पाहिजे. आणि ती जिज्ञासा या पुढच्या काळामध्ये शुभम तुम्ही आणि ओंकारजी आपण निश्चितपणे आणावी अशा पद्धतीची माझी कळकळीची विनंती आहे. मला या निमित्तानं सांगावंच वाटतं की आज आमचे एक सीसीएफ आहेत राहुल पाटील आपल्या रायगडला असून सुद्धा सातत्यानं त्याचा फोन असतो मला किंवा आमच्या 82 मध्ये अशा पद्धतीनं हे काम करता येते का. तिथं आम्हाला आमचं असणारं जे राष्ट्रीय स्मारक करायची आमची इच्छा आहे. 82चा जो स्वातंत्र्य संग्राम झाला त्या स्वातंत्र्य संग्रामाच्या संदर्भातली नोंद ब्रिटिश पार्लमेंट मध्ये आहे. त्याचा समजा आपल्याला काय चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन करता येते का, किंवा कंदूर मध्ये वन पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येते का, त्यासाठी काय निधी देता येतोय का. ही जिज्ञासा जी आहे ना ती जिज्ञासा पोरांनो तुम्ही तुमच्या पातळीवरती निश्चितपणे जोपासा. चिंचोली तसं बघितलं तर छोटं गाव, चिंचोलीला तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे आता बाबा पाटील आपलं 90 एकरच्या दरम्यान आपलं हे असं 99 एकर आपलं क्षेत्र आहे काही की जे क्षेत्र पिकाखाली आहे, बाकी सगळा डोंगर आहे. हे मी काय विचारलंय ना तर ह्यांच्याकडे हे सोसायटीचे अध्यक्ष आहे. आता तुमचा विचार करा, तुम्ही ज्या गावात येतात तिथे मला वाटते 50-50 एकरची मालकी असणारे शेतकरी आहेत. मग ह्या मंडळींना मुंबईला जाण्याशिवाय दुसरा पर्याय काय. आता आमच्या असणाऱ्या सगळ्या चिंचोलकरांची आजपर्यंतची झेप कुठपर्यंत आहे. जास्तीत जास्त कॉन्स्टेबलरी आणि कॉन्स्टेबलरीतनं पिकअप घेऊन जर समजा परीक्षा देण्याची इच्छा झाली आणि परीक्षा दिली तर ASI PSI आणि शेवटचं प्रमोशन आमचं API एंड किती वाढता. त्याच्या व्यतिरिक्त काय आपलं म्हणजे त्याच्या पुढे घातले का किंवा फौजेत जायचं आणि मग JCO व्हायचं, काम करायचं, 16 वर्षाचं कमिशन घ्यायचं, मग कुठल्या तरी सरकारी व्यवस्थेमध्ये स्वतःला गुंतवून टाकायचं, रिटायर व्हायचं, 2 पेन्शन घ्यायची, आनंदानं गावामध्ये डोंगर बघत बसायचं इकडे. अशा पद्धतीची आजपर्यंतची इथली एकंदरीत जी परिस्थिती होती ती परिस्थिती आता ही पोरं बदलायला लागलेली. आणि कुस्तीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ह्या गावाला म्हणजे एक परंपरा आहे. या संपतराव जाधव साहेबांचा सुद्धा इथं उल्लेख करणं गरजेचं आहे किंवा अन्य असणारे त्या काळातले नामांकित जे मल्ल आहेत की सुरुल असेल, पनुमरे असेल किंवा चिंचोली असेल, आंबी असेल किंवा रेड असेल, ही 4-5 गावं अशी आहेत की ज्या गावांच्या असणाऱ्या पैलवानांनी खूप चांगल्या पद्धतीनं या शिराळा आणि वाळवा तालुक्याचं नावलौकिक जे आहे ते मुंबईच्या असणाऱ्या वेगवेगळ्या मैदानामध्ये सुद्धा आणखी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील मैदानामध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. पण
ही जी असणारी तुमची गुणवत्ता आहे ही या मुलांनी एका वेगळ्या दर्जावरती नेलेली आहे. आज आमचा ओमकार जो आहे त्या ओमकारने MPSCच्या माध्यमातून क्लास 1 ची परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. या पुढच्या काळामध्ये ओमकार माझं तुझ्याकडनं एवढंच सांगणं आहे की नवनवीन गोष्टी शिका, नवनवीन काय जगात कळते. आज जग हे एवढ्या मोठ्या पद्धतीनं वेगानं भारत देशाकडे बघायला लागलेलं आहे. लोक म्हणायची लोकसंख्या लोकसंख्या लोकसंख्या, पण मी तुम्हाला सांगतो चीननं आता 1 मुलाचा कायदा बदललेला आहे. आता त्या चीनचं म्हणणं आहे की 2-3 मुलं झाली तरी चालतील, कारण का चीनकडे आता क्रयशक्ती राहिलेली नाही. हे लक्षात घ्या. जपानला म्हाताऱ्याचा देश मानला जातो, जपानला आता म्हाताऱ्याचा देश मानला जातो. आपल्या देशामध्ये असणारी जी तरुणाई आहे 35-40 कोटी एवढे तरुण आहेत. ह्या तरुणांनी जर ठरवलं ताई तर आपला देश अमेरिकेच्या खांद्याला खांदा येत्या या 10-15-20 वर्षात लावल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आपल्या देशाच्या फक्त त्यांना स्फूर्ती देण्याचं काम आपण करायचंय, बाकी काय करायचं नाही. त्यामुळे तुम्हाला शुभम जी संधी मिळेल जिथं तरुण भेटेल त्याचं ब्रेन वॉशिंग करा. जसं तुम्ही ह्याला एक साथ दिली, देखी जो नब्ज मेरी हंस के बोला वो हकीम, एक फार सुंदर जुमला आहे. देखी जो नब्ज मेरी हंस के बोला वो हकीम, तेरे दर्द और मर्ज की दवा तेरे दोस्त है. हे लक्षात घ्या. देखी जो नब्ज मेरी हंस के बोला वो हकीम, तेरे दर्द और मर्ज की दवा तेरे दोस्त है. दोस्तों के साथ महफिल जमा ले, दोस्तों के साथ महफिल जमा ले, क्योंकि दोस्त वही होते हैं कि जो तुम्हारे ऊपर प्यार करते हैं. रिश्तेदार क्या करते हैं? हैसियत पूछते हैं, बच्चे वसीयत पूछते हैं, लेकिन दोस्त खैरियत पूछते हैं. दोस्ती काही वेगळंच प्रकारचं असं. आज मी निवडून आलेलो आहे कशावर? माझे जे दोस्त आहेत महाराष्ट्रभर त्या सगळ्या दोस्तांनी ठरवलं होतं सत्तू भाऊ कोणत्या वेळी संपादाला तुम्ही काय केलं असतं. सगळ्या दोस्तांनी ठरवलं होतं की सत्तू भाऊ हा मुंबईला राहायलाच पाहिजे. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी घडवून आणण्याची ताकद काय होतं आपल्याकडं? इल्ल होती, इल्ल. त्यांच्यासोबत तर त्यांच्याकडे बँक आहे, दूधसंघ आहे, डिस्टिलरी आहे, कारखाना आहे, सगळं. आपल्याकडे काय होतं? तुम्ही मंडळी होता, हे लक्षात घ्या. आणि आपली बौद्धिक क्षमता, कुठलाही फळ घालवण्याची ताकद आपल्यामध्ये होती, पण त्यासाठी लागणारं व्यासपीठ आपल्याकडे नव्हतं. व्यासपीठ मिळाले संजू, आता माघार नाही, आता फक्त पुढे जायचंय, फक्त पुढे जायचं. चिंचोलीच्या असणाऱ्या प्रत्येक तरुणाला न्याय देण्याचं काम, त्याला उद्याच्या काळामध्ये उर्मी त्याच्या मनामध्ये जसं देशमुख साहेब भरत होते तशा पद्धतीने त्याला एक ध्येयवाद शिकवण्याचं काम या पुढच्या काळात आपण सगळ्यांनी मिळून करावं. या असणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण जोरानं करूया. एवढीच मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या 2 तरुणांच्या सत्काराच्या औचित्यानं माझं मनोगत व्यक्त करत असताना माझी भावना इथं या निमित्तानं सांगतो. परत एकदा आपल्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं, चिंचोली गावाचं एकदा असं कर बाबा, तू थोडासा वेळ दे. चिंचोली गावानं कधीही UPSC क्रॅक केलेली नाही. एकदा तुझ्या रूपाने UPSC क्रॅक कर, म्हणजे मामाची सुद्धा इच्छा पूर्ण होऊन जाईल. आणि त्या निमित्तानं आपल्याला परत एकदा तुझा सत्कार करायची संधी चिंचोली आणि कोकरूडला येईल. अशा पद्धतीची मी या असणाऱ्या गावामधल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं तुला सदिच्छा देतो. आणि शुभम तू सुद्धा त्याला असं ओरिएंट कर, असं समुपदेशन कर की ते समुपदेशन त्याला यशस्वी करण्याचा मार्ग जो आहे तो मार्ग त्याचा प्रशस्त करून टाकेल. एवढी या निमित्तानं माझी भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सन्मान